देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवा आणि सरकारवर विश्वास ठेवा अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप करणाऱ्या आमदारांना समज दिली आहे। अर्थात सरपंच हत्येवरून आरोप करण्यात सर्वात आघाडीवर आहेत ते भाजपचेच आमदार सुरेश धस। दरम्यान तपासामध्ये अडथळा निर्माण होईल असं वक्तव्य करू नका असं आवाहन देखील बावनकुळेंनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं आहे। दरम्यान याआधी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांनी देखील सुरेश धस यांना माध्यमांद्वारे समज देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र सुरेश धस हे तुर्तास तरी गप्प बसायला तयार नसल्याचं दिसतंय। आणि त्यामुळेच आता स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा इशारा दिलेला आहे। फडणवीसांवर विश्वास ठेवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता धस काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल। तर सुरेश धस यांच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारचीच गोची करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना भाजप नेत्यांनी नेमकी काय समज दिली आहे बघूया। आमच्याही पक्षाच्या सर्व आमदारांना विनंती आहे, त्यांना मी व्यक्तिगतही बोललो आहे की तपास यंत्रणेला कुठल्याही पद्धतीचा डायव्हर्शन होणार नाही। त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीच्या अशा स्टेटमेंटमुळं किंवा अशा बयानबाजीमुळं तपास यंत्रणा डिमॉरलाइज होणार नाही किंवा तपास यंत्रणाचा तपास भरकटणार नाही। या पद्धतीचे कोणतेही स्टेटमेंट आमच्याही पक्षाच्या लोकांनी किंवा त्यांच्याही पक्षाच्या लोकांनी करू नये। देवेंद्रजीवर विश्वास ठेवावा, सरकारवर विश्वास ठेवावा। जेव्हा हे प्रकरण तुम्हाला समोर दिसेल, एकही आरोपी तुम्हाला जेलच्या बाहेर दिसणार नाही आणि त्यांना योग्य शिक्षा, जी शिक्षा नियमात आहे ती शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही। माननीय सुरेश धसजी माझे परम मित्र आहेत, पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली। प्राजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे। प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार आहे। नाही, मला वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आहेत, त्यांचे नेते दादा आहेत, हे त्या संदर्भात निर्णय घेतील। पण हे खरं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक संघटना असतील, तिथले स्थानिक लोक हे मागणी करतायत, चिडलेले आहेत। पण वस्तुस्थिती काय ही जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत असं आजही की सांगता येणार नाही। तर या सगळ्यावर स्वतः आमदार सुरेश धस काय म्हणतायत पाहूया। एक वक्तव्य असं केलेलं आहे की तपासामध्ये बाधा येईल असं वक्तव्य कुणी करू नये। अजिबात माझे ते नेते आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे महसूल मंत्री आहेत, माझे ते नेते आहेत। ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही। तर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या आवाहनानंतर सुद्धा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ताशेरे ओढणं सुरूच ठेवलंय। आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पोलीस चिरीमिरी घेऊन शस्त्र परवान्यांची खेरापत वाटतात असा गंभीर आरोप करत त्यांनी सरकारचीच अडचण वाढवली आहे। तर सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांवर नेमके काय आरोप केलेत पाहूया। संबंधित ज्या एसपींनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP, त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। तर बीड जिल्ह्यामध्ये गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द करणार आणि सर्व शस्त्र परवाने तपासणार अशी प्रतिक्रिया बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे। आमच्या बीड पोलीसच्या आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैध धंदेवर आमचा कंट्रोल ठेवू आणि लॉ अँड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ इम्प्लिमेंट करू।
सर इलिगल वेपन्सचा पण फार मोठा संख्या आहे, ते कसं शोध? इलिगल वेपन्सच्या बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या हिशोबाने काल प्रेस नोट दिला होता, जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचे दहशत पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे, केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील राख आणि वीट भट्टी हे मुद्दे देखील उपस्थित केलेत. तब्बल 300 वीट भट्ट्या या सरकारी जागेवर असल्याचा आरोप धस यांनी केलाय. तर पर्यावरण मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं असं देखील त्यांनी म्हटलंय. काल प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पंकजा मुंडेंनी देखील एक पोस्ट केली होती आणि यातून त्यांनी सुरेश धस यांना नाव न घेता टोला लगावला होता. परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत. लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागलाय. कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात, कितीतरी धुराळा उडतो. राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे. हा, तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना. तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी. 600 पैकी 300 इट भाट्या जरी एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.